प्रत्येक क्षण समाजासाठी, प्रत्येक क्षण विकासासाठी। भंडारा शहरातील विकासाकरिता प्रभाग क्रमांक 1 मध्ये एक नवा चेहरा, दिलीप सुरेश देशमुख। युवा तडफदार नेतृत्व, जनसामान्यांचा आवाज। बागेश्वर बाबा को 4 बजे तक गिरफ्तार किया जाए। भंडारा जिले के मोहदी में धीरेन्द्र शास्त्री बागेश्वर बाबा का सत्संग चल रहा है और बागेश्वर बाबा ने मानव धर्म के संस्थापक महान शहीद बाबा जुमदेव जी की आलोचना की है। आलोचना करने वाला वीडियो हर जगह वायरल होने से परमात्मा एक मंडल के कई सेवक आहत हुए। इसलिए भंडारा जिले के सैकड़ों सेवक रात में मोहाड़ी पुलिस स्टेशन पहुंचे और धीरेन्द्र शास्त्री के खिलाफ मामला दर्ज करने की मांग की। 16 घंटे बाद भी पुलिस ने कोई कार्रवाई नहीं की है। कहा गया है कि तुम्हारे पूर्वजों ने कहा था नर्क में है, तुम्हें भी नर्क मिलेगा। विधायक नरेंद्र भोडेकर ने कहा कि 4 बजे तक धीरेन्द्र शास्त्री को गिरफ्तार किया जाए, नहीं तो वे मोहाड़ी आकर इस बाबा को सबक सिखाएंगे। काय सांगाल, आपल्या परमात्मा एक सेवकांच्या बागेश्वर बाबांनी भावना दुखावलेल्या आहे, याबद्दल आपली पुढची भूमिका काय असणार? बागेश्वर बाबांनी सेवकाच्या खूपच भावना दुखावलेल्या आहेत। या मार्गाला आज 75 वर्ष झालेले आहे। हेच एक बागेश्वर महाराज यांना काही माहिती नसताना समाजात कसे दुफडी निर्माण होईल, द्वेष निर्माण होईल, या उद्देशानेच त्यांनी ते बोलले असं मला फक्त वाटतंय। या मार्गात येणारा अंधश्रद्धेला मानत नाही, धाग्या दोऱ्यांना मानत नाही, अमावस्या पौर्णिमेंना मानत नाही। निर्भय बनलेला आहे। या मार्गात येणारा प्रत्येक सेवक निर्भय बनलेला आहे। कोणतं लग्न असेल त्या या कोणत्या तारीख सुद्धा पाहत नाही, त्याच्या मनात जी तारीख येईल ते तारीख ठरवतो आणि लग्न करतो। इतकं स्वावलंबी बनवलेला या मार्गाने, निर्व्यसनी बनवलेला आहे। मानवाला मानवाप्रमाणे जगण्याचं शिकवलं आहे, जगत आहेत। आज लाखोच्या करोडोच्या संख्येनं भारतामध्ये हे सेवक वर्ग तयार होत आहे। गुजरातमध्ये तयार होत आहेत, मध्य प्रदेशात तयार होत आहेत, रायपूरमध्ये तयार होत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर भरपूर आहेत। मग यांनी हे असं म्हणायला नव्हतं पाहिजे आणि आमच्या बाबावर अशी टीका करायला नव्हतं पाहिजे। किती चांगलं त्यांनी बाबांनी हे केलं। जिवंतपणे तुम्ही आपल्या आई वडिलांची सेवा करा। मेल्यानंतर कावड्याला श्राद्ध या रूपाने चारून काही उपयोग नाही, हे तर थोटांड आहे असं मी सुद्धा म्हणेन। आणि काय भूमिका राहणार आहे आता या बागेश्वर बाबांनी, प्रशासकाने यांना अटक करायला पाहिजे, हा आमच्या सेवकांचा ठाम निर्धार आहे। आणि जर यांनी अटक केलं नाही आणि यांचं प्रवचन असं सुरू ठेवलं तर साऱ्या भारतात अशांतता पसरल्याशिवाय राहणार नाही आणि याला जबाबदार प्रशासक राहील असं मला ठाम म्हणायचं आहे। आम्ही परवा जी काही व्हिडिओ ऐकलं त्यावेळेस आम्ही सगळ्या सेवकांना सांगितलं की त्या चुका होऊ शकतात, पण काल त्यांनी ज्या शब्दात त्यांनी जे वर्णन केलेलं आहे आणि नर्क में जाएगा ये आणि आव्हान करतोय ते आम्हाला की तुमचे जे बनता कर लो, तर आमचा सुद्धा आव्हान आहे, आम्ही त्याचं आव्हान स्वीकारतो। भागेश्वर आप पडून जायचं नाही, तू इथून, तू जर जिल्हा प्रशासनाने त्याला आतमध्ये टाकलं नाही, तू तिथेच थांब, तुझे गाड वगैरे सरकून दे, तुला आम्ही चोख उत्तर द्यायसाठी आम्ही तिथे येतोय। हे मानव धर्माचे सेवक शांत आहेत पण काहेर नाही आहेत, तुला उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत। तू जाऊ नको, थांबून जा, 4 वाजतापर्यंत आम्ही तुझी वाट बघतोय, तू थांब। नक्कीच त्याला उत्तर तो जसा म्हणतोय ना, एखाद्या संतांनी संतासारखं राहायला पाहिजे, एखाद्या प्रवचनकारांनी प्रवचन द्यायला पाहिजे ज्यातून समाजचा काहीतरी मिळेल। परंतु समाजाला देण्यापेक्षा ही अंधश्रद्धा चिठ्ठी बाबाजी काढते, भाग्य दाखवते, हे तुला सोबत नाही। हे ह्या देशामध्ये कायदा आहे, अंधश्रद्धा कायदा आहे आणि अंधश्रद्धा कायद्यामध्ये जे चिठ्ठी दाखवत असेल तर मला तर कधी कधी क्यू येते की जिल्हा प्रशासनाने हे अशा अंधश्रद्धाच्या लोकांना प्रशासनाने परमिशनच कशी देतात। हे असल्या जे आपण प्रगतीशील देशाकडे चाललो, समोर चाललो, आपण देशाची महाशक्ती बनतोय आणि एकीकडे दुसरीकडे हे असे जे थुथान जे लोक आहेत ज्यांच्या जिभेवरती काही त्यांचं नियंत्रण नाही आहे, असल्या मूर्ख माणसांना पहिले तर तुरुंगात टाकायला पाहिजे
आणि जर समजा यांना तुरुंगात टाकण्यासाठी तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही जिल्हा प्रशासनाने पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे त्यांनी साईडला हटावं. त्याला आम्ही चोख उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत. आम्ही तसं आज 4 वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाला अल्टिमेट दिलेला आहे. 4 वाजेपर्यंत जर जिल्हा प्रशासनाने त्याच्यावरती कारवाई केली नाही, आम्हाला आता माफी नाही पाहिजे. थुकून चाटायची सवय ही त्याची असेल, भाग्यश्रीची असेल, आमची नाही आहे. आता त्याला अटॅक करा. अटॅक नाही झाली तर तुम्ही आमच्या समोर सोडा. त्याच्यामध्ये किती पैलवानगिरी, किती ताकद आहे त्याला आम्ही बघू. त्याला उत्तर किती कसं द्यायचं आम्हाला माहिती आहे. आम्ही 4 वाजेपर्यंत शांत पद्धतीनं, एकदम शांत पद्धतीनं, 4 वाजता तो जेलात मात्र पाहिजे. तुरुंगात जर 4 वाजता नाही राहिला तर त्याला मग आम्हाला दोषी ठरवू नका. फक्त तेवढीच विनंती. आम्ही फार प्रामाणिकपणे एकही 4 वर्षात माझ्यावर गुन्हा दाखल झाला नाहीये, कारण इतकं शांत पद्धतीने मी शिवसैनिक असून इतकं शांत पद्धतीने आहे. आता जर गुन्हा दाखल झालं त्याचा जबाबदार जिल्हा प्रशासन पाहिजे, एवढंच आमची विनंती. तो संतांची भूमिका नाही आहे. जे संत आहेत त्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहेत, गुण असताना वाटते, त्यांनी प्रत्येकाच्या भावनेचा कदर करायला पाहिजे, सन्मान करायला पाहिजे, इतर धर्माविषयी पण करायला पाहिजे. महानतागी बाबाजी संत मालिकेतले आहेत, ते सिद्ध झालेलं आहे. त्यांनी दैवी शक्ती प्राप्त केलेली आहे. त्यांची अन्वय या शिक्षाने समाधानी आहेत, व्यसनमुक्त आहेत, अंधश्रद्धेपासून अलिप्त झालेला हा समाज आहे. आणि जी आमची पातळी खालावलेली होती, आर्थिक म्हणा, भौतिक म्हणा, सामाजिक, त्यात उंचावलेली आहे. याचे सर्वश्रेय महानतागी बाबा झुंजूजी यांना जाते. त्यांनी आम्हाला एक ईश्वरवाद शिकवला. अंधश्रद्धा याच्यावर आम्हाला त्यांनी परावृत्त केलं. महानतागी बाबा झुंजूजी आम्हाला ईश्वरी शक्ती काय आम्हाला सिद्ध करून दाखवलं, त्याचा परिचय करून केला. जगामध्ये एवढी लोकसंख्या जरी आहे, पण काही लोक असे असतात समाजामध्ये किंवा आहेत जे माणसाचे दुःख दूर करू शकतात. माणसाचे दुःख, त्यांना सन्मान, त्यांना आनंद प्राप्त करून देऊ शकतात. त्यापैकी महानतागी बाबा झुंजूजी एक आहे. आणि त्यांनी आम्हाला एक ईश्वरवाद शिकवलं. त्यांना दैवी शक्ती प्राप्त झाली. या देशामध्ये जसे काही समाज भावना आहे, धार्मिक भावना आहे, किंवा आम्ही जेव्हा सकाळी उठून पूजा करायचो, एक दिवा अगरबत्ती लावत होतो आम्ही आणि निराकार शक्तीची पूजा करत होतो. लोकांना वाटायचं की सर्व देवाची विसर्जन केलं, कुणाची पूजा करतात, हे कोणत्या धर्माची आहेत. म्हणून महानतागी बाबा झुंजूजींच्या पुढे आम्ही जेव्हा प्रश्न समाजाने नेला, बाबांनी म्हटलं की मी एका ईश्वराला म्हणतो, तो परमात्मा निराकार आहे, त्याला आकार नाही, तर मला काय ओळख देऊ. एक काम करा, आपण हिंदू भावचे जपान करता, मला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आमचे भगवान बाबा हनुमानजी आहे. तुम्ही त्यांची फोटो आपल्या घरी लावा आणि परमात्मा समोर त्यांची पूजा करा. अशा प्रकारे बाबा हनुमानची प्रतिमा आम्हाला मिळालेली आहे आणि आम्ही हिंदू ते सिद्ध होऊन राहिलं. पण भगवान बाबा हनुमानजी या मार्गाचे दैवत नाहीत, भगवंत नाहीत. आम्ही परमात्मा एक सेवक ही आमची ओळख आहे. आणि अनेक देवांची पूजा बंद, आम्हाला परमात्म्याचा परिचय महानतागी बाबा झुंजूजींना बाबा हनुमानजीनेच करून दिला. आणि बाबा हनुमानजीची आम्ही ऐकतो म्हणून एका परमात्म्याची आम्ही पूजा करतो. आणि सर्व हे जे तुम्ही काय म्हणता भोंगळ कारभार, आम्ही श्रद्धा शाल्क वगैरे आम्ही सर्व हे बंद केलेलं आहे. बागेश्वर बाबाबद्दल काय सांगाल? त्यांनी जो स्टेटमेंट दिलं, बागेश्वर बाबांनी असं नाही बोलायला पाहिजे. त्यांनी आमच्या भावना दुखावलेल्या सेवकांच्या त्यांनी सद्गती वगैरे म्हटलं आहे. मी तर म्हणतो की भगवंत त्यांना सद्बुद्धी देवो. ते आमच्या सद्गती प्राप्त का बरं करतात. आम्हाला सद्गती प्राप्त आजही झाली आहे, उद्याही होणार आहे. आमच्यातला व्यक्ती मरण पावल्यानंतर कधी कुणाला भूत प्रेत म्हणून दिसला का? आम्ही अशा अंधश्रद्धेपासून मुक्त झालेलो आहोत. सद्गती आम्हाला मिळाली. तुम्ही तसा प्रचार करता, तुम्ही तुमचेच पाहावे बागेश्वर बाबांनी. आणि जर त्यांना कळत असेल तर त्यांनी पर्ची काढावी बाबा झुंजूच्या नावाने आणि माहिती करून घ्यावी, वाटल्यास नंतर बोलावी. आपको हमारी वीडियो पसंद आई हो तो लाइक, कमेंट व शेयर करें और ऐसी ही खबरों को देखने के लिए सब्सक्राइब करें हमारे YouTube चैनल बुलंद आवाज को। और आप हमारी वेबसाइट पर भी विजिट कर सकते हैं। हमारी वेबसाइट है www.bulandawaz.com।